साबुदाणा रात्रभर न भिजवता आणि अजिबात न शिजवता सुद्धा 4 पट फुलणारे साबुदाणा पापड सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघूयात। तर सर्वात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये 6 वाट्या पाणी घाला। आता यावर झाकण ठेवा आणि गॅस चालू करून मोठ्या गॅसवर पाण्याला छान उकळी येऊ द्या। पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत साबुदाणा 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। ज्या वाटीने किंवा कपने पाणी मोजून घातले त्याच वाटीने 1 वाटी साबुदाणा घ्या आणि जेवढा साबुदाणा घेतला असेल त्याच्या 6 पट पाणी उकळायला ठेवा। तर हे बघा, अशा प्रकारे पाण्याला छान उकळी आल्यानंतर आता गॅस बंद करा आणि लगेच यामध्ये धुतलेला साबुदाणा घाला। एकदा छान मिक्स करा आणि आता यावर झाकण ठेवा। गरम पाण्यामध्ये साबुदाणा घातल्याने काही वेळानंतर तो तळाशी अशा प्रकारे चिकटून बसतो। असे होऊ नये यासाठी 1 तासानंतर झाकण काढून एकदा छान मिक्स करा। नंतर झाकण ठेवून आणखी 2 तास साबुदाणा भिजत घाला। असे एकूण साधारण 2.5 ते 3 तास साबुदाणा भिजत घाला। नंतर मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्या। सर्व साबुदाणा एका वेळेस बारीक करून न घेता 2-3 बॅचमध्ये करून घ्या, म्हणजे तो बारीक करायला वेळ लागत नाही। नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करा। मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप पातळही नाही आणि घट्टही नाही। प्लेटवर घालून बघितल्यास छान गोल शेप देता येतो। आता यापासून प्लास्टिक पेपरवर पापड बनवून घ्या। त्यासाठी प्लास्टिक पेपरला अजिबात तेल लावण्याची गरज नाही, वाळल्यानंतर ते पटापट निघतात। मिश्रणाला जास्त न पसरवता थोडे जाडसरच ठेवा आणि 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्या, म्हणजे वर्षभरापेक्षाही जास्त ठेवले तरी सुद्धा अजिबात खराब होत नाही। तर हे बघा, वाळल्यानंतर पापड अशा प्रकारे छान ट्रान्सपरंट होतात। पापड तळण्यासाठी पहिल्यांदा मीडियम गॅसवर तेल छान कडकडीत गरम करा। नंतर गॅसची फ्लेम बारीक ठेवून पापड तळून घ्या। तुम्ही बघू शकता 3 ते 4 पट फुलतात। खूप कमी वेळेत आणि तेही अगदी खूप कमी मेहनतीमध्ये तोंडात घालताच विरघळणारे पापड तयार होतात। एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल तर एक लाईक अवश्य द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा फायदा होईल। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।